आजकाल ओपीडीमध्ये खूप यंग मुलं येतात, ज्यांना छातीमध्ये घाबरल्यासारखं होतं किंवा श्वास वाढल्यासारखा होतो. मग आपण त्यांना चेक करतो, तर त्यांचं डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे जे ब्लड प्रेशर खालचं ब्लड प्रेशर आपण ज्याला म्हणतो, ते ब्लड प्रेशर 100हून अधिक झालेलं असतं आणि आपण त्यांना हळूच विचारलं, तर ते स्मोकिंगची हिस्ट्री देतात. स्मोकिंगमध्ये बॉडीमध्ये निकोटीन नावाचा पदार्थ वाढतो. त्यामुळे आपल्या ब्लड व्हेसल्स कॉन्स्ट्रिक्शन होतात आणि त्याच्यामुळे डायस्टोलिक ब्लड प्रेशर वाढतं. डायस्टोलिक ब्लड प्रेशर एकदा वाढलं, की हार्टवर प्रेशर येतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि मल्टिपल प्रॉब्लेम्स सुरू होतात. म्हणून कृपा करून जर तुम्ही स्मोकिंग करत असाल, तर पहिली गोष्ट स्मोकिंग बंद करा आणि आपलं डायस्टोलिक ब्लड प्रेशर चेक करा. जर डायस्टोलिक ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, तर हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे किडनीचे आजार, हार्टचे आजार आणि पॅरालिसिसचा सुद्धा आजार होऊ शकतो. म्हणून आपल्या डॉक्टरांना दाखवून त्यांनी दिली ती ट्रीटमेंट घ्या आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणा.